आज परत एकदा क्रिकेटच्या मैदानावरती सगळे कार्यकर्ते जमले होते. सिरीज खेळायचं परत एकदा नियोजन होतं, पण कार्यकर्त्यांना यायला उशीर झाला होता, त्याच्यामुळे एक मॅच लावून घेतली आणि ह्या मॅच मध्ये रन कमी जास्त होण्याची शक्यता दाट होती, कारण की त्या मॅचचा पंच स्वतः मी होतो. आता मॅच तर चालू झाली होती बरं का, पण माझ्या गैरहजेरीमध्ये टॉस झाल्यामुळे मला माहित नाही टॉस कोण जिंकलं. आता टॉस कोणी जिंकू, जर आपल्याला बॅटिंग आली ना, गपचूप एका कोपऱ्याला जाऊन बसायचं, नाही तर अंपायरिंग करीत उभं राहायचं, कारण की आपल्याला तर पहिले ओपनिंगला बॅटिंग राहत नाही. आता मॅच आखी 6 ओव्हरची होती. पहिल्या 2 ओव्हरला ना पॉवर प्ले होता, पण आमच्यावाल्यांना तब्बल 3 ते 4 ओव्हर ना स्कोर जरा हळू चालला. त्याच्यानंतर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगले मोठे फटके घातल्याच्या नंतर आमचे 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन झाले आणि हे 72 रन डिफेंड करण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते ग्राउंड मध्ये उतरले. मस्तपैकी एक स्ट्रॅटेजी बनवली. आज का व्हिडिओ काढायसाठी आपल्याला रूमवरले कार्यकर्ते नव्हते आले, त्याच्यामुळे तिथे शेजारी एक जण बसला होता, त्याच्याकडे व्हिडिओ काढायला फोन दिला. आमचे कॅमेरामॅननी पण डोकं लावून व्हिडिओ काढले बरं का. ज्या ओव्हरमध्ये मला जास्त फटके मारले ना, त्याच ओव्हरचे व्हिडिओ काढले. ज्या ओव्हरची विकेट आली ना, त्याचे एक पण व्हिडिओ नाही घातला त्यानं. आता समोरच्या टीमचं रन रेट जरा जास्तच पळायला लागलं होतं, कारण की माझ्या पहिल्याच ओव्हरमध्ये 15 ते 20 रन खर्च झाले होते. पण त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी पण भारी वर टाकले आणि माझ्या नंतरच्या एका ओव्हरमध्ये पण 5-10 रनच खर्च झाले आणि एक विकेट पण आली होती. ज्या दिवशी सगळे प्लेयर चांगले खेळत आहे ना, त्याच दिवशी मॅच जिंकती बरं का, कारण की हाय ना सांघिक गेम आहे ना की वैयक्तिक. त्यामुळे आम्ही हलक्या हाताने ती मॅच जिंकल्याच्या नंतर आम्ही सगळे कार्यकर्ते इथे नियोजन करीत बसलो की उद्याच्या मॅचचं काय करायचं, कारण की आज तर काही सिरीज झाली नव्हती, त्याच्यामुळे आता सिरीज तर उद्याच होणार. बाकी आज तर आपल्याला एकच सामना पार पाडला होता, त्याच्यामध्ये दोन्ही टीमांनी ना चांगली खेळली होती, पण कोणीतरी हारतं म्हणूनच कोणीतरी जिंकत असतं, त्याच्यामुळे हारणाऱ्या टीमनं स्वतःला कमजोर नसतं समजायचं.